आमदोष म्हणजे काय? तुम्हाला सतत थकवा येतो का? पोट नीट साफ होत नाही का? त्वचा निस्तेज झाली आहे किंवा अंगात जडपणा वाटतो? तर कदाचित तुमच्या शरीरात आमदोष साचला असू शकतो. आज आपण जाणून घेणार आहोत आमदोष म्हणजे नक्की काय, तो का होतो आणि शरीर शुद्ध म्हणजे डिटॉक्स करण्यासाठी 5 सोपे उपाय कोणते आहेत. आयुर्वेदानुसार जेव्हा आपली पचनक्रिया कमजोर होते तेव्हा अन्न पूर्णपणे पचत नाही. हे अपूर्ण पचलेले अन्न शरीरात विषारी पदार्थांसारखे साचते, त्यालाच आमदोष म्हणतात. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर शरीरात साचलेला टॉक्सिक कचरा म्हणजे आमदोष. हा कचरा हळूहळू रक्तात मिसळतो आणि अनेक आजारांची सुरुवात करतो. आमदोष झाल्याची मुख्य लक्षणे. जेव्हा शरीरात आमदोष साचायला सुरुवात होते तेव्हा शरीर काही संकेत देऊ लागते. ही लक्षणे वेळीच ओळखणे महत्त्वाचे आहे. जिभेवर पांढरा थर. सकाळी उठल्यावर जिभेवर पांढरा किंवा पिवळसर थर दिसणे हे शरीरात आमदोष तयार होण्याचे पहिले लक्षण मानले जाते. पोट साफ न होणे, बद्धकोष्ठता, पोट साफ न होणे किंवा वारंवार गॅस होणे. सतत थकवा आणि आळस. पुरेशी झोप घेतली तरी अंग जड वाटणे आणि काम करण्याची इच्छा न होणे. अंगदुखी आणि सांधेदुखी. सांध्यांमध्ये टॉक्सिन्स जमा झाल्यामुळे हातपाय दुखणे, पाठदुखी आणि गुडघेदुखी होणे. त्वचेचे त्रास. पिंपल्स, खाज, त्वचा निस्तेज दिसणे, वारंवार ॲलर्जी होणे आणि त्वचा अचानक कोरडी व खडबडीत पडणे. इतर लक्षणे. भूक कमी लागणे, थोडे खाल्ले तरी पोट भरल्यासारखे वाटणे, तोंडाला दुर्गंधी येणे, डोके जड वाटणे आणि लक्ष केंद्रित न होणे. आमदोष का होतो? मुख्य कारणे. आजकालच्या चुकीच्या जीवनशैलीमुळे शरीरात आमदोष तयार होण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. जास्त तेलकट, मसालेदार, जंक फूड आणि फास्ट फूड खाणे. उशिरा झोपणे आणि उशिरा उठणे, तसेच पाणी कमी पिणे. व्यायामाचा अभाव आणि सतत ताणचिंता. भूक नसताना अति खाणे, जेवणानंतर लगेच झोपणे किंवा जेवणानंतर लगेच थंड पाणी पिणे. अनियमित जेवणाच्या वेळा आणि प्रिझर्वेटिव्ह असलेले पॅकेज्ड फूड, अति साखर व मैद्याचे पदार्थ खाणे. शरीर शुद्ध म्हणजे डिटॉक्स करण्यासाठी 5 सोपे उपाय. 1. दालचिनी, कोकम आणि गवती चहाचा काढा. 1 ग्लास पाण्यात 1 छोटा तुकडा दालचिनी, 2 ते 3 कोकम आणि थोडा गवती चहा घालून चांगले उकळवा. पाणी अर्धे उरेपर्यंत उकळल्यानंतर गाळून घ्या. चवीसाठी खडी साखर किंवा गूळ घालू शकता. हा काढा पचनक्रिया सुधारतो, ॲसिडिटी कमी करतो आणि साचलेले टॉक्सिन्स बाहेर काढतो. 2. जेवणापूर्वी आले आणि सैंधव मीठ घेणे. जेवणाच्या 10-15 मिनिटाआधी एका ताज्या आल्याच्या तुकड्यावर चिमूटभर सैंधव मीठ घालून चावून खा. यामुळे भूक चांगली लागते आणि अन्न व्यवस्थित पचते. ज्यांना उष्णतेचा त्रास आहे त्यांनी कच्चे आले न घेता सुंठ पावडर घ्यावी. 3. जेवणानंतर कोमट लिंबू पाणी. जेवणानंतर थंड पाणी पिण्याऐवजी 1 ग्लास कोमट पाण्यात अर्धे लिंबू पिळून हळूहळू प्यावे. यामुळे पचनक्रिया सुधारते, गॅस आणि जडपणा कमी होऊन पोट हलके वाटते. 4. त्रिफळा आणि मध. रात्री झोपण्यापूर्वी अर्धा चमचा त्रिफळा पावडर 1 चमचा मधासोबत घ्या. यामुळे पोट साफ राहते, आतडी स्वच्छ राहतात आणि त्वचाही सुधारते. 5. एरंडेल तेल म्हणजे कॅस्टर ऑइल. आठवड्यातून एकदा रात्री झोपण्यापूर्वी 1 ते 2 चमचे एरंडेल तेल कोमट पाण्यासोबत घ्या. यामुळे आतड्यांमध्ये साचलेला कचरा बाहेर पडतो आणि बद्धकोष्ठता कमी होते. इतर काही उपयुक्त नियम. सकाळी उठल्यावर 1 ते 2 ग्लास कोमट पाणी प्या. रात्री जिरे, धणे आणि बडीशेप म्हणजे प्रत्येकी अर्धा चमचा पाण्यात भिजवून सकाळी उकळवून प्या. दुपारच्या जेवणानंतर भाजलेले जिरे पावडर आणि सैंधव मीठ घालून ताक पिण्याची सवय ठेवा. दररोज 30 मिनिटे चालणे, योगा किंवा प्राणायाम करा आणि रात्री 10-11च्या दरम्यान झोपून 7 ते 8 तास पुरेशी झोप घ्या. आठवड्यातून कधीतरी उपवास करा किंवा मूग डाळीच्या खिचडीसारखा हलका आहार घ्या. शरीरात आमदोष साचू नये यासाठी पचनशक्ती मजबूत ठेवणे आणि योग्य आहार विहार पाळणे खूप महत्त्वाचे आहे. हे छोटे छोटे बदल आपल्या दैनंदिन जीवनात केले तर शरीर हलके राहते आणि अनेक आजारांपासून आपण दूर राहू शकतो. जर तुम्हाला अशीच आरोग्यविषयक उपयुक्त माहिती हवी असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओसहित. तोपर्यंत तुमची आणि कुटुंबाची काळजी घ्या. धन्यवाद.